चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, पटापट हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, लक्षात घ्या, कारण आपला असा एकमेव चॅनल आहे का या चॅनलद्वारे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना, इयत्ता 12वीच्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे। पूर्णपणे त्यांना आयएमपी क्वेश्चन आहे, जुन्या पीआयक्यू सिरीज आहे, जुन्या क्वेश्चन पेपर आहे, त्यामधून परीक्षेला काय येणार आहे ही फक्त आणि फक्त आपला एकमेव युट्यूब चॅनल तुम्हाला माहिती देणार आहे, बरोबर आहे। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राचा पेपर झाला, त्यामध्ये आपण खूप साऱ्या म्हणजे आपण पूर्ण मॅरेथॉन बघितला, त्याच्यानंतर जुन्या 1-2 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्या, त्यातीलच क्वेश्चन आले जे टिक करून दिले, पूर्ण 100% टिक केले, तेच क्वेश्चन सेम टू सेम ऍज इट इज तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या, पण लक्षात घ्या, आता 10वीचा पेपर सुरू झाला, त्यामुळे 10वीचा उद्या पेपर आहे, त्यामुळे त्यांचेही व्हिडिओ टाकायचं काम चालू होतं। त्या लक्षात घ्या मित्रांनो, आता सगळ्यांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करा, जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करून द्या, कारण अजून इतर पेपरला पण तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे। त्याच्यानंतर तुमचं रिझल्ट असणार आहे, रिझल्ट बद्दल बोलणार आहे, सगळं आपल्या चॅनलवरती युट्यूबमध्ये या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला माहिती मिळणार आहे। चला, राज्यशास्त्राचा पेपर चांगला गेलाय ना, मला माहिती आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या, काही प्रॉब्लेम नाही, एकदम चांगला पेपर गेला असेल, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण घेऊन आलोय का तुमच्या समोर इकॉनॉमिक्सचा पेपर। लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचा पेपर, हा पेपर कॉमर्सच्याही विद्यार्थ्यांना कामी येणार आणि आर्ट्सच्याही विद्यार्थ्यांना कामी येणार आहे, बरोबर, दोन्हीही कॉमर्स आणि आर्ट्स या दोन्हीही फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांना, दोन्हीही ब्रँचच्या विद्यार्थ्यांना काय का हा पेपर कामी येणार आहे, कारण दोघांचा सिलेबस एक असल्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यामुळे दोघांनीही बघा, आणि याच्यानंतर अजून एक व्हिडिओ टाकणार आहे, आणि ज्या दिवशी आपला पेपर असेल, पेपरच्या 1 दिवस अगोदर आपली मॅरेथॉन असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे पुस्तकासहित तुम्हाला आयएमपी क्वेश्चन टिक करून दिले जाईल। वेळ भेटला तर लवकरच आपण तो व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करू, पण हा एक आणि अजून एक असणार आहे, म्हणजे असे आपले 2-3 व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे। ओके, चला बघतोय आपण हा 24 तारखेला इकॉनॉमिक्सचा पेपर कसा असू शकतो। लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर वगैरे 80 मार्काचा पॅटर्न असतो, आपल्याला सर्व प्रश्न सोडवावे अनिवार्य आहे, काय का सगळे क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे ती असं तुम्हाला सांगितले, पण आता तुम्हाला किती येते त्याच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे। 1-2 राहून गेले तर सोडून द्या, विषय जाऊ द्या, लोड घ्यायची गरज नाही, पण प्रयत्न करा का आता सगळा अभ्यास करा आणि ए टू झेड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा। चला बघा, आता पहिला आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, काय आर्थिक पारिभाषिक शब्द मराठीला येतो तुम्हाला, बरोबर आहे। आता आर्थिक म्हणजे काय अर्थशास्त्रामध्ये, म्हणून आर्थिक पारिभाषिक शब्द लिहितो तुम्हाला। आता पारिभाषिक शब्दासाठी बघा, पहिलं दिलं बघा, आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा, काय आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा म्हणजेच काय तर मागणी, काय तर असणार, याचं उत्तर मागणी असणार आहे। पुढे बघा, मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, काय ज्या मागणी असतात त्या मागणीनुसार ज्या पैसे काढल्या जातात, बरोबर आहे, त्याला म्हणतात तर मागणी ठेवी, त्याला काय म्हणतात तर मागणी ठेवी असे म्हणतात। पुढचं काय, आता बघा, उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज म्हणजे काय असतं तर हा घसारा, काय असतो बघा मित्रांनो, याचं उत्तर असतं, याला म्हणतात तर घसारा असे म्हणतात। पण बघा, किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवणारी लवचिकता म्हणजे काय तर एकक लवचिक मागणी, याला काय म्हणतात तर एकक लवचिक मागणी। लक्षात घ्या, व्हिडिओ थांबवायचा आहे, आणि महत्वाची गोष्ट पुन्हा सांगतोय का व्हिडिओची क्वालिटी वाढवा, 360 किंवा 480च्या वरती बघा, 360 जरी बघितलं तरी ही जी पीडीएफ आहे तुम्हाला ए टू झेड तुम्हाला काय लिहिलेलं दिसणार आहे। काही जण दलितरी काय करतात, 144 ला बघतात, त्यांना दिसत नाही, म्हणतात अक्षर नीट काढा, अरे पूर्ण क्वालिटी वाढवतं मग कळलं ना तुम्हाला, ओके ना। चला पुढे बघा, विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक काय असतो तर त्याला म्हणतात तर व्यापार तोल, त्याला काय म्हणतात तर व्यापार तोल असं म्हटलं जातं। पुढे बघा, सहसंबंध पूर्ण करायला होतं, काय तर अंतर्गत व्यापार म्हणजे काय ग्रह व्यापार, मग आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय तर त्याला म्हणतात तर विदेशी व्यापार, त्याला म्हणतात तर विदेशी व्यापार। ह्या चौकटीमध्ये उत्तराचं मोठी चौकट काढायची परीक्षेला, आला का मोठी चौकट काढायची, त्याच्यामध्ये याचं उत्तर लिहायचं, ठीक आहे। चला पुढे बघा, भिन्न किंमत, काय भिन्न किंमत दिली तुम्हाला। आता पुढे बघा, सांगितलं एकच किंमत म्हणजे पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत म्हणजे काय तर मक्तेदारी, काय तर मक्तेदारी त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा मित्रांनो, मध्यवर्ती बँकचं शोधायचं आपल्याला, एसबीआय म्हणजे काय व्यापारी बँक आहे, तर मध्यवर्ती बँक कोणती आपली आरबीआय, काय आपल्या नोटांवरती असतं ना आरबीआय, ठीक आहे। चला पुढे बघूया आता आपण, तर उत्पादन पद्धत
यासाठी तुम्हाला विचारले. आता पुढे उत्पन्न पद्धत म्हणजे घटक पद्धती आहे. तर उत्पादन लक्षात घ्या, उत्पन्न आणि उत्पादन दोघांमध्ये फरक आहे. तर उत्पादन पद्धत काय असते तर माल साठा पद्धत, त्याला काय म्हणतात तर माल साठा पद्धत असे म्हटलं जातं. पुढे बघा, आर्थिक तेजीचा कालखंड, शिलकीचे अंदाजपत्रक आर्थिक दिलेले आहेत. ठीक आहे. पुढे विचारले मंदीचा कालखंड. मग आता लक्षात घ्या, आर्थिक तेजीचा कालखंड म्हणजे काय, शिलकीचे अंदाजपत्र. मग आर्थिक मंदीचा कालखंड म्हणजे काय तर तुटीचे अंदाजपत्र. काय तर तुटीचे अंदाजपत्र हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, विसंगत शब्द ओळखा. बघा रे, आता काय सांगितलं तुम्हाला, विसंगत शब्द तुम्हाला ओळखायचे. आता टिकाऊ वस्तू म्हणजे काय, टिकून राहणाऱ्या. काय टिकून, आपल्या डोक्यामध्ये अभ्यास टिकून राहतो का, अजिबात राहत नाही. अभ्यासाचं उदाहरणाला तरी लिहून टाका, ठीक आहे ना, लगेच गटात न बसणारा शब्द तो. अभ्यास टिकतच नाही आपल्या डोक्यामध्ये. बाकी रील बिल पाहणे, याला मेसेज करणे, याला मेन्शन करणे, असे आगाऊ कुठं बरोबर लक्षात राहतात. पण आपल्या डोक्यामध्ये काय का अभ्यास हा टिकाऊ राहत नाही. बरोबर आहे. अभ्यास करा पोरांनो, पास व्हायचे ना, पुढे करिअर करायचे ना, तर अभ्यास करा. ठीक आहे ना. चला बघा, टिकाऊ वस्तू काय, फर्निचर टिकतो, यस टिकतो. कपाट आहे आपल्याकडे टिकतं, लगीन झालं काय नाही आलं बऱ्याच वर्ष टिकतं. बघ, धुलाई यंत्र तेही टिकतं, वॉशिंग मशीन. बरोबर आहे ना. कपडे घेऊन नदीवर जायचं धुवायला, धुलाई मशीन तशीच पडली वॉशिंग मशीन, ती टिकून राहते काही ना दिवस. पण मासे, मासे टिकतील का, बाजारामध्ये विकायला आले मासे का लगेच, मासे विकायला आले का 40 रुपये पावशेर का एका तासामध्ये लगेच खाल्ला झाला पाहिजे, लगेच संपून गेला पाहिजे. बरोबर ना, लगेच संपून जातो माल. काय तर याचं उत्तर आहे मासे. कारण मासे हे जास्त वेळ काळ टिकू शकत नाही. बरोबर आहे. लक्षात घ्या, मासे काय लगेच जास्त काळ टिकू शकत नाही. मग त्याला मासे म्हणजे काय, तलावातून नाही, बाहेर आणल्यानंतर. ठीक आहे ना. मग बाहेर आणल्यानंतर मग काय होतं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे ना, लगेच त्याचं फ्राय बी बाराचा कार्यक्रम चालतो. पण बघा, खर्च संकल्पना, एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च आणि विक्री खर्च. लक्षात घ्या काय दिलं तुम्हाला आता याच्यामध्ये. तर आपण पुढे बघूया. ठीक आहे. हा ठीक आहे. बघा याच्यामध्ये, ठीक आहे, थोडं याच्यात दिसतोय व्यवस्थित. बघा काय आता, तर खर्च संकल्पना, एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च आणि विक्री खर्च. तर याच्यात काय तर हा विक्री खर्च योग्य आहे. बरोबर आहे. म्हणजे काय, विक्री खर्च हा याच्यात सगळा वेगळा आहे. म्हणजे एकूण खर्च, सरासरी किती, एकूण म्हणजे काय, एकूण म्हणजे सरासरीच खर्च, आणि सीमांत म्हणजे काय, त्यालाच एकूण म्हणतात, हा विक्री खर्च. पण बघा, कायदेशीर मक्तेदारी, बघा पेटंट, ओपेक, स्वामित्व अधिकार आणि बोधचिन्ह. तर याचं उत्तर आहे ओपेक. काय असणार याचं उत्तर, ओपेक हे असणार आहे. पुढे बघा, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमता. तर याचं उत्तर आहे पहिलाच पर्याय का, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, मागणी नियमांचे अपवाद, मागणी नियमांचे अपवाद, डिफेन्सचा विरोधाभास, प्रतिष्ठेच्या वस्तू, किमतीचा आभास व श्रमाचा पुरवठा. तर याचं उत्तर आहे श्रमाचा पुरवठा हा वेगळा आहे. काय, हा पर्याय वेगळा दिलेला आहे. चलो नेक्स्ट बघा. चला इथपर्यंत व्हिडिओ बघताना लक्षात घ्या, आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आपला फुल सपोर्ट असतो. पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवायचा प्रयत्न आहे. ठीक आहे ना. त्यामुळे सबस्क्राईब करा. कॉमर्सचे पण पूर्ण व्हिडिओ मी टाकले होते, पण कॉमर्सचे विद्यार्थ्यांनी कमेंट कमी केल्या, त्याच्यामुळे सबस्क्राईब नाही केलं, त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी मायनस ठेवल्या. पण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या, त्यांचे मेसेज देखील आले, त्यामुळे पूर्ण सपोर्ट आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला लक्षात घ्या, पुढचे पेपरचे जर तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करा. चला बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर करणारे नॉर्वेजियन अर्थशास्त्र कोण होते, तर हे रॅग्नर फ्रिश होते. कोण तर रॅग्नर फ्रिश होते. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे बघा, जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतारा डॅश असतो. आता आपण पुढे एक आलेख आला नाही, तो बघणार आपण. काय, जेव्हा पुरवठा वक्र वरच्या दिशेने जातो तेव्हा त्याचा असणारा उतार हा धनात्मक असतो. कसा असतो तर धनात्मक असतो. पुढे बघा, किंमत निर्देशकांचा उपयोग कशासाठी करता, तर वस्तूंच्या किमतीतील सामान्य बदलांचे मापन करण्यासाठी. कशाला, वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलांचे मापन करण्यासाठी कशाचा उपयोग करतात, किंमत निर्देशकाचा उपयोग केला जातो. पर्याय क्रमांक अ. पुढे बघा, विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात का, नाही. तर ते काय करतात, तर उद्योग, कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात. म्हणून पर्याय क्रमांक ब 2 ऑप्शन हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढे बघा, सरकारच्या अनिवार्य, सक्तीचे, अनिवार्य म्हणजे काय, सक्तीचे, कंपल्सरी
केलंच पाहिजे. कंपल्सरी घरचे म्हणतात अभ्यास करा, शिक्षक सांगतात कंपल्सरी अभ्यास करावा लागेल, पण आपण करत नाही. बरोबर आहे. बघा काय याच्यामध्ये तर शिक्षण आरोग्य सेवांची तरतूद पाहिजेच आहे, निवृत्ती वेतनाची तरतूद हे पण पाहिजे, अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे. लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट आहे. काय पर्याय क्रमांक 3 खाली दिले कल्याणकारी योजनांची तरतूद, पण पर्याय क्रमांक 3 काय सांगतो अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढे बघा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3 तुम्हाला संकल्पना ओळखायच्या आणि त्या स्पष्ट पण करायच्या. ठीक आहे. पहिला बघा दिलाय अभिजितला 15 खुर्च्या विकल्यानंतर 3000 रुपये मिळतात व प्रति खुर्ची त्याला 200 रुपयाची प्राप्ती होते. म्हणजे काय आता होते बघा 15 खुर्च्या विकल्यानंतर त्याला 3000 रुपये मिळतात. बरोबर आहे. प्रत्येक खुर्चीची त्याला प्राइस 200 रुपयाची मिळते, म्हणजे 200 रुपये मिळतात. म्हणजे काय त्याला प्रतिनग नफा होतो. त्याला तर प्रतिनग नफा होतो. बरोबर की नाही. मग आता एकूण नफा म्हणतो आपण किंवा एकूण किंमत बघा. आता गणिताचा भाग आला. ठीक आहे ना, त्याच्यामुळे आता काय हटणार नाही आपण. ठीक आहे ना, एकूण नफा म्हणा किंवा एकूण किंमत म्हणा काय प्रॉब्लेम नाही. किती खुर्च्या आहे तुमच्याकडं 15 खुर्च्या, त्याच्याकडे किती खुर्च्या बघा 15 खुर्च्या आहे. बरोबर आहे. एकाची प्राइस किती आहे म्हणजे एका प्रति खुर्ची दिली किती 200 रुपये येते. बरोबर आहे. किती आहे 200 रुपये. बरोबर आहे. किती शून्य येतं 2 शून्य. गणित बघा आता कसं काय किती शून्य शेवटी 1 आणि 2 शून्य डायरेक्ट 2 शून्य ते घेऊन टाकायचे. ठीक आहे ना. आणि 15 दुने किती 30 आलं 3000 रुपये. ठीक आहे ना. किती आलं 30,000 रुपये. म्हणजे हे काय तर प्रतिनग नफा दिलेला आहे. गणित विषय हार्ड आहे. ठीक आहे. पुढे बघा राजारामने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले, त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला. लक्षात घ्या. तर याला काय म्हणतात मित्रांनो विक्री योग्य अधिशेष. याला काय म्हणतात विक्री योग्य अधिशेष त्याला असं म्हटलं जातं. काय लक्षात घ्या का जेव्हा शेतकरी शेतातील स्वतःचा माल काढतो म्हणजे शेतामध्ये उत्पन्न घेतो, त्यापैकी काही उत्पन्न स्वतःच्या गरजांसाठी म्हणजे काय स्वतःसाठी ठेवत असतो आणि त्यातून स्वतःच्या ज्या गरजा असते म्हणजे समजा एखाद्या गहू केले किंवा बाजरी केले भात केलं. ठीक आहे ना, ते स्वतःसाठी खाण्यासाठी वापरण्यासाठी ठेवणार आणि इतर उरलेला जो माल असणार आहे तो काय करतो मार्केटमध्ये जाऊन बाजारमध्ये जाऊन इतरांना विकतो. त्याला काय म्हणतात तर विक्री योग्य अधिशेष असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. लिहायचं स्पष्ट. पुढे बघा 3 नंबर राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. काय राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी तिने काय केली संकलन म्हणजे जमा केली. त्याला म्हणतात का राष्ट्रीय उत्पन्न. का राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कशा प्रकारे भार केला जाईल त्याला सांगतात. ठीक आहे. हे मुद्दे लक्षात घ्या. हे पॉइंट लिहून तुम्हाला स्पष्ट करायचं. याची उत्तर नीट लिहा. ओके लक्षात घ्या. पुढे बघा अमरने आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध असेल साखर असेल चहापूड असेल यांची एकत्रितपणे मागणी केली. त्याला काय चहाची गरज होती. त्याला चहा प्यायची ठोस खारी बिस्किट वगैरे बटर वगैरे काय वकार काय मागली त्याला वाटेल ते. मग याला काय म्हणतात तर याला संयुक्त अशी मागणी म्हणतात. याला काय म्हणतात संयुक्त मागणी. म्हणजे काय का स्वतःसाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात का वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लागतात आणि एकत्र मिक्स करून किंवा त्या एकत्र गोळा करून एखादा ध्येय गाठला तर त्याला संयुक्त मागणी असे म्हटलं जातं. पुढे बघा सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. काय आपल्याला गरज आहे एखाद्याला पाणी प्यायचे तहान लागली रस्त्यानं त्याला विहीर दिसली पटकन पाणी पिऊन घेतलं. बरोबर आहे. आपल्याला गरज आहे एखाद्याला लगेच अर्जंट फोन करून गेलं मेसेज करून घेतला काय असेल ते करून घेतलं लगेच. बरोबर आहे. स्वयंपाक करायचे घरात कोण नाही एकटाच बसलाय जेवण करायचं भूक लागली लगेच जेवण बनवलं लगेच खाऊन टाकलं. तर याला काय म्हणतात प्रत्यक्ष उपभोग तात्काळ उपयोग. काय का प्रत्यक्ष उपभोग किंवा तात्काळ उपयोग त्याला असं म्हटलं जातं. का या प्रत्यक्ष उपभोगा म्हणजे काय का एखादी वस्तू तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज आहे सडनली अचानक ती गरज आहे तुमच्या समोर आहे ती लगेच तुम्ही घ्यायची तिचा वापर करायचा आणि आपली राहिलेली क्रिया किंवा जी आपली गरज असेल ती गरज भागवायची त्याला म्हणतात प्रत्यक्ष उपभोग. त्याला काय म्हणतात तर प्रत्यक्ष उपभोग असे म्हटलं जातं. ओके पुढे बघा मित्रांनो फरक स्पष्ट करा तुम्हाला कोणतेही 3 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. त्याच्यानंतर बघा संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी. नंतर संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक. नंतर अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज आणि पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्यातील वाढ हे तुम्हाला स्पष्ट करायचे म्हणजे याचा फरक स्पष्ट करायचे आणि यापैकी कोणतेही 3 तुम्हाला स्पष्ट करायचे. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पाठांतर करा. याच्यापैकी 100% तुम्हाला 5 पैकी 3-4 तरी परीक्षेला येतील. ठीक आहे ना. याच्यात काही तुम्हाला 100% रिपीट होतील म्हणजे होतीलच. ठीक आहे. आणि यांचा कुठं ना कुठं संबंध असतो. कुठं ना कुठं तुमचा एखादा प्रश्न हा रिपीट होतच असतो इकडे तिकडे येत असतो. ओके पुढे बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणते ती. ओके पहिला दिले बघा सूक्ष्म अर्थशास्त्राची
कोणतेही 4 वैशिष्ट्य स्पष्ट करा. कोणतेही 4 तुम्ही 6 पैकी कुठलेही 4 लिहा, काय प्रॉब्लेम नाही. जसं की वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, विभाजन सिद्धांत, आंशिक समतोल, यापैकी 4 सिद्धांत लिहा आणि या ईच अँड एव्हरी पॉइंट साठी तुम्हाला दोन सेंटेन्स किंवा अजून एक 3 सेंटेन्स तुम्ही तयार करा, लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण 2 वाक्य तरी कंपल्सरी आले पाहिजे याच्यासाठी. ठीक आहे ना. 4 दुने 8 आणि अजून 2 वाक्य करा याच्यामध्ये, म्हणजे टोटल असे 10 सेंटेन्स तयार झाले पाहिजे. आउट ऑफ मार्क तुम्हाला मिळतील. ओके. पुढे बघा, व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करा. काय करा, तुम्हाला व्यापारी बँकेची कार्य स्पष्ट करायचे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे ना. आणि किंवा पुस्तक सोबत ठेवा, गाईड काय असेल ते काय असेल 21 वगैरे अपेक्षित टिक मार्क करून घ्या पटापट. ठीक आहे. चला पुढे बघा, काळानुसार बाजाराचे प्रकार स्पष्ट करा. मग काळानुसार बाजाराचे प्रकार कोणकोणते असतात, तर अत्यल्प काळ, ठीक आहे ना, अत्यल्प काळ, त्याच्यानंतर अल्प काळ, नंतर दीर्घ काळ, अति दीर्घ काळ, हे त्याची काय ते उदाहरण आहेत मित्रांनो. मग हे 4 पॉईंट लिहायचे, सेम टू सेम याच्यासारखे तुम्हाला प्रत्येकाला 2-2 ओळी 3-3 ओळी लिहायचं, पूर्ण मार्क तुम्हाला मिळून जातील. ओके. आता पुढचं बघा, निर्देशांक काढायचे आपल्याला. पाणी पितो आणि पटकन तुम्हाला सांगतो, गणिताचा भाग आला ना मागा हटायचा नाही, एकदम प्रॉपरली तुम्हाला पार पायथागोरस शिकवतो वाटलं असं. पण आता आर्ट्सला म्हणून ठीक आहे, जाऊ द्या, पण लक्ष द्या. ठीक आहे. चला, इथपर्यंत व्हिडिओ बघताय, फायदा होतो का नाही कमेंट तर करावं लागणार आहे, सबस्क्राईबचं बटन तर दाबावंच लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा आता निर्देशांक काढायचं आपल्याला. या निर्देशांक काढण्यासाठी एकदम सिंपल ट्रिक सांगतो. बघा, वस्तू दिल्यात तुम्हाला, काय दिले, 2005च्या किमती दिल्यात. 2005ला तेव्हा किती किंमत होती ना, हा आता 2010च्या किमती दिल्या. आता खरं तर 2026 आलं पाहिजे, महागाई किती वाढली हे दाखवलं पाहिजे ना. जुन्या किमती दाखवून काय उपयोग आहे. ठीक आहे, असू द्या. बघा, अ ब क ड ए बी सी डी दिले तुम्हाला. ओके. आता निर्देशांक काढण्यासाठी सगळ्यात पहिले काम करायचं, जे साल दिलं असेल त्या सालाच्या ज्या किमती असतील त्या समोरासमोर सगळ्यांची बेरीज करायची. प्रकारच्या सगळ्यांची बेरीज, म्हणजे 2005च्या किमती दिल्यात ना, सगळ्यांची बेरीज. 2010च्या दिल्यात ना किमती, सगळ्यांची बेरीज. बरोबर आहे. चला, सगळ्यांची काय करायची, बेरीज करून घ्यायची. हे 16 आणि 4 किती, 20. 20 आणि 4 किती, 20 आणि 24 किती, 44. 44 आणि 6 किती, 50. आहे का 50? तर याला म्हणतात तर समेशन. याला चिन्ह आहे, हा लक्षात घ्या. याला काय म्हणतात, सरासरी, म्हणजे याला इक्वल म्हणतात, सरासरी म्हणतात. याला समेशन असे म्हणतात. या चिन्हाला समेशन असे म्हणतात. समेशन ऑफ P0 बरोबर किती, 50. बरोबर. या सगळ्यांची बेरीज फक्त एवढं लिहायचं आणि 50 करायचं. ठीक आहे. चला, 2010च्या किमती या सगळ्यांची काय करायची, पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. बरोबर आहे. काय करायची, बेरीज करायची. आता तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही त्याच्यात म्हणजे पटापट काय करायची, बेरीज करून घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही आता. ठीक आहे. चला बघूया आता पटापट येत आहे का नाही. चला, 18 आणि 6 किती, 24. 24 आणि 8 किती, 32. 32चे 2 याच्यामध्ये टाकले, 28 आणि 2 30, आणि वरच्या इकडे 30. 30 आणि 30 60 आलं पाहिजे पटापट. बरोबर आहे. तुम्ही व्यवस्थित करा, हळू करा, काय प्रॉब्लेम नाही. यांची बेरीज 30 आहे. आता एकूण निर्देशांकासाठी फॉर्म्युला आहे, सूत्र आहे आपलं. गणित म्हटलं ना, सूत्राविषयी काही नाही, सूत्र शिवाय तुम्हाला काहीच भेटणार नाही. ठीक आहे. बघा, आता एकूण निर्देशांक करण्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय का, जो P1 समेशन ऑफ P1 भागिले समेशन ऑफ P0, P1 भागिले P0 हे समेशनचं चिन्ह द्यायचं. म्हणजे समेशन म्हणजे काय, या सगळ्यांची बेरीज, सगळ्यांची सरासरी, सगळ्यांची एकूण बेरीज. ठीक आहे. मग P1 भागिले P0 घ्यायचा, म्हणजे याची किंमत किती आली, 60. मग 60 भागिले P0 किती, हा 50. बरोबर आहे. P0 किती, हा 50 आहे, म्हणजे 60 भागिले 50 आणि गुणिले निर्देशांक काढतो म्हणून याला किती घ्यायचं, 100 घ्यायचं. ओके. आता याला तुम्ही काटाकाटी करू शकतात, हा 0 0 कट करू शकतात, किंवा इकडचं 0 करू शकतात, किंवा आता लक्षात घ्या 60 गुणिले 100 आहे. हा माहित नसेल तर लक्षात घेता, जर तुम्ही मॅथ्सवाले असते तर लगेच समजलं असतं, पण मॅथ्सवाले नाही म्हणून सांगतो. तर 60 आणि 100 हे दोघं एकमेकांना गुणाकारात आहे, आणि हा 50 60ला पण भाग देतो आणि 100ला पण भाग देत असतो. ओके. बघा, त्याला तुम्ही असंही लिहू शकतात. बघा, असंही लिहू शकतात, 60 गुणिले 100 भागिले 50 असं देखील तुम्ही लिहू शकता. तुमच्यावरती डायरेक्ट करा, त्याचा पटापट काटाकारी करून घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा, आता 50 एके 50, 50 दुने 100 असंही होतंय, किंवा हा 0 कट गेला, हा 0 किंवा इकडचा 0 कट केला तरी चालतो, काय प्रॉब्लेम नाही. काय उरला इकडे 5 आणि इकडे 10 आणि 60. 5 एके 5, 5 दुने किती 10, आणि 60 गुणिले 2 करायचे तुम्हाला. इथं काय करायचं, एक स्टेप वाढतं, 60 गुणिले 2 म्हणजे काय, 6 दुने 1202, आणि हा इकडचा आला 0, म्हणजे किती आला तुमचा निर्देशांक, 120 आला. किती आला मित्रांनो, 120 हे तुमचं योग्य उत्तर असणार.
समजतंय ना? इथं पण डायरेक्टली झालं असतं. काय केलं असतं, हा 50 एके 50, 50 जुने 100, 60 गुणिले 60 आणि इकडे 50 एके 50, 50 जुने 60 गुणिले 2 120. आलं का इथं? असंही करू शकतो तुमच्या याच्यावरती, पण तुम्हाला डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप मी समजून सांगितलंय, कारण परीक्षेला चुकता कामा नाही. याचे 2 मार्क, ठीक आहे ना? याचे किती, सॉरी याचे 2 नाही 4 मार्क. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता भारतातील विदेशी व्यापाराची भूमिका कोणत्याही 4 मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. कोणतेही 4 मुद्दे घ्या. परकीय चलन घ्या, परकीय चलन प्राप्ती घ्या, गुंतवणुकीस प्रोत्साहन घ्या, श्रम विभागणी व विशेषीकरण घ्या, संसाधनाची पर्याप्त वाटप वापर घ्या. हे 4 मुद्दे स्पष्ट करा. बरोबर आहे? 4 मुद्द्यापैकी तुम्ही हे 4च घ्या, म्हणजे 6 पैकी 4 घ्या, 4 पैकी यांना तुम्ही काय करा, 2 ते 3 सेंटेन्स वाक्य प्रत्येकाची आली पाहिजे. ठीक आहे, चला पुढे बघूया. आता काय सांगितले, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सहकारण लिहा. मी आहात की नाही सांगतो, सहकारण तुम्ही द्यायचं. ओके, चला बघा. मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे वरून खाली येतो. काय करतो, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडून खाली येतो. आपण बघणार, आपण काय डावीकडून खाली येतो. बरोबर आहे, येतो. आपण सहमत आहात का? होय. काय लिहायचं, होय सहमत आहे. ठीक आहे, पुढे बघा. निर्देशकांना कोणत्याही पर्याप्त कोणत्याही मर्यादा नाही. निर्देशकांना कोणत्याही मर्यादा नाही येते. आता मर्यादा नाही यांना म्हणजे असं आहे का? नाही ना, आहे ना यांना मर्यादा. इतक्यात बघितलं ना आपण प्रत्येकाला, म्हणजे काय आपण इथे लिहायचं, सहमत नाही, सहमत नाही. ठीक आहे, मागणीची लवचिकता अनेक घटकावरती अवलंबून असते. ऑफकोर्स काय का वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक घटकावरती त्याची लवचिकता अवलंबून असते. म्हणजे आता तुम्ही एखादी वस्तू घेतली मार्केटमधून, ठीक आहे ना, काय केलं तुम्ही, एखादी वस्तू मार्केटमधून तुम्ही घेतली, मग ती किती दिवस टिकल काय असेल याच्यावरती डिपेंड असते. पुढे बघा. पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत. बरोबर आहे, एखादी गोष्ट तुम्ही पुरवायची, समजा भाजीपाला असेल, फळं वगैरे असेल, तुम्ही आज आणले, तुम्ही वर्षभर तेच विकणार का? परत फ्रीज मध्ये ठेवून ठेवून ते खराब होणार का? नाही. बरोबर आहे, ते तुम्हाला काय होणार आहे का, ते लगेच वापरून टाकायला किंवा लगेच विकावे लागणार आहे. बरोबर आहे, 2 दिवस 3 दिवस टिकणार आहे, पण त्याच्यानंतर त्या वस्तू खराब होत जाणार आहे. बरोबर आहे, ठीक आहे ना? म्हणजेच काय, तर पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत. बरोबर आहे. हा, अशा काही वस्तू असतात का, त्या निर्जीव वस्तू किंवा बाकीच्या ज्या वस्तू असतात, फर्निचर वगैरे, कॅश कपाट बघितलं आपण, त्या गोष्टी टिकणार तुम्हाला, पण जे आपण खाणं पिणं वगैरे असणार आहे त्याची ठराविक मर्यादा असणार आहे का, ते जास्त काळ टिकू शकत नाही. ओके, पुढे बघा. म्हणून त्याला अपवाद आहेत, आपण त्याला लिहायचं तर होय, आपण सहमत आहे. पुढे पण, हा, भारतीय अर्थव्यवस्थेतील भांडवल बाजार अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. येस, ऑफकोर्स काय का भारतीय जे अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल बाजार आहे ते एकदम महत्वाची भूमिका पार पाडते. का, किती आपण त्याच्यामध्ये नियमावली लावली पाहिजे, किती आपण भांडवल गुंतवलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. पुढे बघा मित्रांनो, खालील तक्ता आकृती उत्तरा अभ्यास करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक बघायचे. समजलं नाही, परत व्हिडिओ मागे घ्या, हळू बघा, पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या, पण नीट सांगतो कारण हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हा बघा. आता तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्या. पहिला तुम्हाला सांगितलंय, वरील बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. हा काय करायचा, बाजार मागणी तुम्हाला काय करायचा, पूर्ण करून घ्यायचा. मग आता बघा, पूर्ण करताना लक्षात घ्या काय, बघा आता किंमत दिली 35, 30 रुपये, 25, 20 रुपये. ठीक आहे, एखादी 20 रुपयाची वस्तू तर अ वाल्याने किती मागितली, ब ने किती, क ने. 25 ची वस्तू किती जणांनी मागली, 30 ची किती जणांनी मागली, आणि 35 ची वस्तू किती जणांनी मागली. आता बघा, मागणी किलो मध्ये, किती किलो, म्हणजे 5 किलो, 10 किलो, 15. 35 नाही, हा ही किंमत आहे 35. चार्ट नीट बघा. आता मग इथं दिले तुम्हाला सरळ अ ब क, यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे काय, 5 अधिक 10 15, 15 आणि 15 किती झाली, 30 झाली. 15 आणि 15 किती झाले, 30 झाले. ओके, किंवा 15 आणि 5 20, 20 आणि 10 30. पुढे बघा, सेम आता 30 किलोला, ठीक आहे, सॉरी 30 रुपयाला, 35 झाला तर 30 रुपयाला 10, 15 आणि 20 दिले, यांची बेरीज करायची. 20 आणि 10 30, 30 आणि 15 किती होणार, 45, किंवा 20 आणि 10 30, 30 आणि वरचे 10 घ्या, 40, 40 आणि 5 45. आलं का 45. ठीक आहे, पुढे बघा 25 ला बघा, आता यांची बेरीज करायची. 15 इकडे, 15, 20 आणि 25 यांची काय करायची, बेरीज करायची पटापट. मग 20 आणि 15 किती, 35, 35 आणि 25 किती होणार, तर 60 होणार. किंवा मग बघा, हे 5 आणि 5 10, हे 20. बरोबर, इकडचा 5 याला दिला म्हणजे इकडे 30 झाला, 30 आणि 40 आणि हे 20 60. आला का 60. येस. पुढे बघा, 20, 25 आणि 30, बरोबर, यांची बेरीज करायची. बघा आता, किंवा तुम्ही डायरेक्ट, आता हे काही अवघड नाही एवढं, बरोबर ना. 20 आणि 30 50, 50 आणि 25 किती, 75. आलं का 75. ही सारणी पूर्ण झाली. पुढे बघा, वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. अशा प्रकारे वक्र तयार करायचा. अशा प्रकारे तुम्ही ऍक्सिस काढून घ्यायचे. तुम्हाला ऍक्सिस काढल्यानंतर याची जी मागणी आहे तुम्हाला, हे जे आलंय तुमचं उत्तर,
ठीक आहे ना. म्हणजे हे जे उत्तर आपल्याकडे आलेलं आहे हे अशा प्रकारे लिहून घ्यायचं. ओके, अशा प्रकारे घेतल्यानंतर आता याच्यामध्ये काय करा तुम्हाला आता लक्षात घ्या का जो तुम्ही वरती जाणार आहे, मग लक्षात घ्या काय करणार तुम्ही वरती जाणार आहे त्या प्रकारे तुम्हाला खाली यायचंय बघा. समजतंय ना. ठीक आहे, मग अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय का याच्यामध्ये 30ला किती जण बघायचे, 30ला किती आहे, 40ला किती आहे, 50ला किती आहे. फक्त हे काय करायचं याच्यावरती असं एक आलेखानं टिंब टिंब देत जायचं. फक्त इकडे आणि इकडे असं काय करायचं मॅचिंग करायचं. आपण आलेख शिकलोच आहोत बरोबर आहे. आलेख आपण हा शिकलेलंच आहोत त्याच्यामुळे काही अडचण घ्यायची गरज नाहीये. ओके, समजते. चला पुढे बघूया. आता समजा एक्झाम्पल बघा 35 दिलाय, 35ला किती 30 आलाय, मग इथं 35 30च्या पुढे 35 आणि इथं 30 या 34च्या इथं मध्ये असं घ्यायचं. ठीक आहे ना. 30 दिलाय सॉरी ठीक आहे ना 25 दिलाय, चेक करा याच्यामध्ये आहे का नाही. ओके, चला पुढे बघूया आता पटापट बघूया. आता खालील आकृती अरेखीय मागणी वक्राची आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ठीक आहे ना. बघा आता वस्तूची मागणी वगैरे तुम्हाला दिलेली आहे त्यामध्ये हा य दिलाय अक्ष, ठीक आहे, आणि इथं क्ष दिलेला आहे. ठीक आहे, बघा आता वस्तूची मागणी जर सब कुठे हा स आणि ब इथं हा ठीक आहे बरोबर स क असेल, स क असेल म्हणजे सब बरोबर स क असेल तर पुढे तुम्हाला सांगितलंय ईडी बरोबर काय दिलंय 1 दिलाय, ईडी बरोबर काय दिलंय 1 दिलंय. म्हणजे याला काय म्हणणार आहे आपण तर एकक लवचिक मागणी, याला काय म्हणणार आहे एकक लवचिक मागणी. पुढे बघा सब स आणि ब हा सब बरोबर हा काय आणि सग दिलाय म्हणजे काय हा सब हा सग पेक्षा मोठा आहे. काय केलं हा एकापेक्षा मोठा दिलेला म्हणजे याला काय म्हणतो का याला जास्तीच लवचिक मागणी म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो त्याला जास्त लवचिक मागणी असं त्याला आपण म्हणतो. ठीक आहे ना. पुढे बघा 3 नंबरचा बघा सब आणि सक दिलाय. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सक मोठा सांगितलाय. काय सांगितलं हा सक मोठा सांगितलाय. मग याचा अर्थ असा होईल का हा कमी लवचिक मागणी होईल. काय होईल हा कमी लवचिक मागणी. समजा बघा तुम्हाला एक सांगतो मी. ठीक आहे ना. हा 1 आहे आणि हा इकडं 0 दिलेला आहे. ठीक आहे ना. काय दिलं हा 1 आहे आणि 0 दिलेला आहे. ठीक आहे, किंवा मग इथं आपण एकच घेऊया. 1 आणि हा एकच घेऊया आपण. ठीक आहे ना. काय अडचण आहे बघा. जेव्हा हे दोन्ही इक्वल असतील ना म्हणजे काय असेल इक्वल असतील याला लवचिक मागणी म्हणते. याला काय म्हणजे लवचिक मागते. मग हा जर याच्यापेक्षा मोठा असेल काय झालं असेल याच्यापेक्षा या 0 पेक्षा किंवा 1 पेक्षा हा जर मोठा असेल तर याला जास्त मागणी इकडे केली आणि जर बाण इकडे गेला तर याला म्हणतील का कमी मागणी केली, लवचिक कमी मागणी. ठीक आहे, चला पुढे बघा क्ष अक्षावर वस्तूंची दर्शवलेली आहे. बघा श कोणता आहे हाय, काय दिला हा श आहे म्हणजे हा दिलेला आहे. याला बरोबर आहे इंग्लिश मध्ये याला एक्स म्हणतात, इकडे याला वाय म्हणतात. ठीक आहे, मग याच्यावरती काय दिले वस्तूंची मागणी म्हणून इथं काय आलं पाहिजे वस्तूंची, इथं वस्तू दिली डायरेक्ट मागणी. पण बघा या अक्षावरती हा य दिलेला वाय अक्षावरती याच्यावरती काय तर वस्तूंची किंमत, इथं लिहिणार तुम्ही वस्तूंची किंमत. ओके, चला पुढे बघूया. आता बघा मित्रांनो पुढे दिलाय नियंत्रित बाजार हा असा एक घाऊक बाजार असतो की जेथे खरेदी विक्रीचे व्यवहार राज्य सरकार बाजार समिती मार्फत नियंत्रित करते. नियंत्रित बाजाराचा प्रमुख उद्देश विक्रेते आणि उत्पादक यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे तसेच बाजारातील अनैतिक अनिष्ट प्रथा आणि अप्रामाणिकता फसवेगिरी यांचे प्रमाण नियंत्रित करणे हे असते. प्रामुख्याने कृषी विपणन बाजारात प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके जसं की रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनाधिकृत कपाती तसेच विक्री आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यंत्रणेचा अभाव यासारखे अडथळे आहेत. सर्व दोष आणि अडथळे नियंत्रित बाजाराच्या स्थापनेद्वारे दूर केले जातात. नंतर 1939 मध्ये करण्यात आलेल्या बॉम्बे ऍग्रीकल्चर प्रॉडक्ट मार्केट ऍक्ट नुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. या बाजारपेठामध्ये प्रामुख्याने तृणधान्य, फळे, तंबाखू, कापूस, भुईमूग, धान्य, नारळ, सुपारी, बटाटे आणि हळद यांचा व्यापार नियंत्रित केला जातो. जर उतारा अशा प्रकारचा आला तर सगळ्यात पहिले काम करायचं न विसरता वाचन करायचं. उत्तर शोधायची नाही, वाचन करायचं. वाचन केल्यानंतर लगेच तुम्हाला कळणार आहे कोणत्या प्रश्नाचं उत्तर कोणते. प्रामाणिकपणे मनापासून दिल से एकदम हळूवारपणे शांत डोकं ठेवून बेंचवरती आरामात वाचायचा उतारा. का लक्षात घ्या उतारा जर चांगला वाचला तर तुम्हाला लगेच कळणार का कोणत्या ओळीवरती आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला बघूया आता पुढं काय सांगितलं बघा. कोणत्या ऍक्ट नुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. बघा इथं दिलं डायरेक्ट 1939 मध्ये करण्यात आलेल्या बॉम्बे ऍग्रीकल्चर प्रॉडक्ट मार्केट ऍक्ट. आला का नाही, वाचन केल्यानंतर उत्तर भेटतात. ठीक आहे, पुढे बघा दिले प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठातील चुकीची मानके. इथं बघा ना शेवटी आला इथं कुठेतरी बघा, हे बघा दिसतंय दुय्यम
कृषी विपणन बाजारात प्राथमिक आणि दुय्यम बाजारातील चुकीची मानके कोणते बघा, जसे की रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क आणि अनधिकृत कपाती. हे काय त्याचं मित्रांनो योग्य उत्तर आहे. समजते ना. तसेच बघा, विक्रेते खरेदीदार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यंत्रणेचा अभाव यासारखे अडथळे आहेत. हे सगळे तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, वरील उत्तराविषयी आपले मत लिहा. काय तर हा अनियंत्रित बाजारपेठेतील दोषावरती प्रकाश टाकणारा भाग आहे का, म्हणजे मार्केटमध्ये कशाही प्रकारचा व्यवहार चालतो, व्यापार चालतो, याच्यावरती काहीतरी त्यांचे दोष काढून त्याच्यावरती काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे, यासाठी प्रकाश टाकणारा हा एक उतार आहे. पुढे बघा, सविस्तर उत्तर लिहा. कोणते दोन? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करायचा तुम्हाला, त्याची गृहीतके स्पष्ट करायचे. पुढे बघा, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करायचे आणि शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्यासाठी कारणे स्पष्ट करायची. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. ही जी लॉंग आन्सर, आता लॉंग आन्सरचे एक्सप्लेन करत बसतो तर व्हिडिओ आधीच लॉंग झालाय, अजून जास्त लॉंग होईल. याची आता काम करा, पटापट स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि पटापट लक्षात घ्या का याची उत्तरे पाठांतर करायची. लक्षात घ्या, राज्यशास्त्राचा आणि अगोदरच्या ज्या क्वेश्चन पेपरचा आपण स्टडी केलाय यामध्ये 2 प्रश्न पत्रिका, कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 2 प्रश्न पत्रिका तुम्ही जुन्या ह्या सोडवल्या पाहिजे. त्यापैकी ही एक आहे, अजून एक टाकतो आणि त्याच्यानंतर ठराविक जे IMP क्वेश्चन आहे हे याच्यातच असतात. एवढं पाठांतर करा, एकही पोरगा नापास होणार नाही, सगळेच पोरं पास होतील. लक्षात घ्या. ठीक आहे, आपण मॅरेथॉन तर घेणारच आहे, अजून एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे आपला चॅनल खंबीरपणे तुमच्या सोबत आहे. ओके, काही अडचण असेल कमेंट करा, कसं वाटतंय टीचिंग एकदा नक्की मला सांगा. आणि मलाही खूप वाटतं की मॅथ्सच्या व्यतिरिक्त आज आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना पण मला शिकवण्याचा एक चान्स मिळाला. ओके, चला सगळ्यांना शुभेच्छा परीक्षेसाठी. ठीक आहे, भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण बघा, पाठीमागं घ्या, स्क्रीनशॉट काढा, टिक मार्क करून घ्या मोठा इक्वेशन आणि जे शॉर्ट आन्सर दिले त्याचे उत्तर पाठांतर करा, पण लॉंगचे लगेच टिक मार्क करून पाठांतराच्या मागे लागा. ओके, चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. काय अडचण असेल तर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला भेटतील. या जर व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्रायबर आले, मी काल टार्गेट केलं तर कम्प्लीट नाही केलं, पण एका मुलाने मला फोन केला त्यामुळे मी जाऊ दे म्हटलं. जर 1K सबस्क्रायबर ह्या व्हिडिओला जरी भेटले आपल्याला, तरी पुढचे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला, जय महाराष्ट्र.